म्हसळ्यात ना बंद ना काळी निशाणे. आज सुट्टी म्हणून कालच दिली शासनाला निवेदने. सर्व काही 100% सुरू आणि अलबेल. बदलापूर प्रकरणात महाविकास आघाडीने बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा बंद मागे घेतला. मात्र राज्यभर निषेध करण्याचा निर्णय घेतला. परंतु म्हसळकरांनी हिंदू मुस्लिम सलोखा राखत शहर आणि तालुक्यातून तहसीलदार म्हसळा यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना म्हसळा तालुका हिंदू संघटना आणि म्हसळा तालुका मुस्लिम समाज यांनी एकत्रितरित्या बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार आणि देवदेवतेची मंदिर तोडत असल्याबाबतचा निषेध, बदलापूरमधील लहान मुलींवर अत्याचार तसेच मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत चुकीच्या वक्तव्याचा निषेध आणि कारवाई तसेच बदलापूरमधील नराधमाला फाशीची सजा करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर तालुका हिंदू संघटनेच्या वतीने समाजाचे अध्यक्ष समीर विनोद बनकर, सचिव महेश दामाजी पवार तर जमातुल मुस्लिमींच्या वतीने अध्यक्ष नाजिमुद्दीन सैफुद्दीन चोगले आणि सचिव साजिद इनायतुल्लाह हुरजुक यांनी सह्या केल्या आहेत. तर या सर्व प्रक्रियेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव महादेव पाटील यांनी स्वागत केले आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. आज मी बंदच्या परिस्थितीत आणि पार्श्वभूमीवर म्हसळा शहरात संपूर्ण दौरा केला. कायदा आणि सुव्यवस्था अतिशय उत्कृष्ट आहे. म्हसळ्यातील काही राजकीय लोकांनी बंदबाबत जे तक्रार किंवा निवेदन द्यायचं होतं तहसीलदार म्हसळा यांना, ते कालच दिलेलं आहे आणि त्यांनी पुढील कारवाईसाठी कलेक्टर साहेबांकडे पाठवलं आहे. तेच फेरफटका मारताना राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय नव्याने झालेलं आहे, तिथे कोणी आहेत का हे संपर्क करायला गेलो तर योगायोगाने ते जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस आणि माजी सभापती महादेवराव पाटीलच तिथे भेटले. तर त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत करूया. महादेवराव, तुम्हाला आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवरती काय मत आहे तुमचं? विरोधी पक्षाने जो हा बंद आज पुकारला होता आणि कोर्टाने हा बंद करू नका असा जे आदेश दिले आणि संविधानाचा आदर करून विरोधी पक्षाने हा बंद आज जो रद्द केला त्यांचं मी स्वागत करतोय. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो बंद करायलाच ना पाहिजे. बंदमध्ये फार मोठे नुकसान होते, सर्वसामान्याचं सगळ्या गोष्टी त्रास होतो आणि जे काही लोकशाही माध्यमातून जे काही आपल्याला कायदेशीर मार्गातून लढाई द्यायची आहे त्या द्यायला पाहिजे. आणि आज म्हसळा तालुक्यामध्ये या बंदचा कोणता परिणाम नाही आणि शांततामय म्हसळ्यामध्ये वातावरण आहे आणि हे वातावरण असंच कायम राहू दे. आणि मी हे जे बंद आज मागं घेतलं त्यांना शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र शासनाने कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी योग्य पावलं उचलावी आणि महाराष्ट्र कसा शांत राहील आणि जनतेची कामं जनतेच्या सोयीसुविधा कशा पुरतील याकडे प्राधान्य लक्ष द्यावं.